नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शेतात एक वेगळीच काम सुरू झालेले होते. जिथून आपण आपल्या शेतात जायचो तो रस्ता पूर्णपणे बंद झालेला होता. बाजूच्या शेतकऱ्याने आपली शेती तयार केलेली होती आणि आपला रस्ता गायब झालेला होता. मग काय, आपल्याला पण नवीन रस्ता बनवण्यासाठी JCB आणावी लागली, कारण भाजीपाला आणि लिंबूची वाहतूक सोबतच आपल्या शेतीतील माल वाहतूक करण्यासाठी रस्ता असणे आवश्यक असते. आणि आपली जी बाईक आहे ती शेतापर्यंत जावी यासाठी रस्ता हे गरजेचे असतं. तर माल सरळ बाजारात जावा यासाठी रस्ता असणे गरजेचे होते. त्यासाठी आपण रस्ता बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. JCB 1 रस्ता बनवण्याच्या कामाला जोराने सुरुवात करत होती. थोड्याच वेळानंतर JCB काम करत असताना एक छोटासा थरथराट अनुभवायला मिळाला. झाडावरती एक साप बसलेला होता. थोडा वेळ काम बंद झाले, पण साप गेल्यानंतर पुन्हा जोमाने रस्ता तयार करायला सुरुवात झाली. पप्पांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून रस्ता तयार करून घेतला. आतापर्यंत सरळ रस्ता मिळाल्याने आपली मोठी अडचण सुटली होती. नवीन रस्ता पाहून मी थेट लिंबूच्या शेतात आलो. काही दिवसांपूर्वी आपण तणनाशकाचा वापर केलेला होता. पाहणी करताना दिसून आले की तण पूर्णपणे कोरडे झालेले होते. मन अगदी समाधानपणे भरून आलेले होते. तणनाशकाचा रिझल्ट खूप छान प्रकारे दिसून आलेला होता. त्यानंतर मी संध्याकाळी घरी आलो. संध्याकाळी मी आणि माझा मित्र मंदिराकडे गेलो. आज त्याला भाग्याने आरतीचा मान मिळाला. महादेवाच्या चरणी आरती करून आशीर्वाद घेतला आणि दिवसाची सुंदर सांगता केली. आजचा दिवस खूप खास ठरला. नवीन रस्ता, शेताची प्रगती आणि देवाचा आशीर्वाद. अशा आणखी अनुभवासाठी माझ्या ब्लॉगला नक्की फॉलो करा. तोपर्यंत जय महाकाल.